हे गुड आफ्टरनून माय यूट्यूब फॅमिली. तर इथे सकाळीच मम्मीने चिकन आणलं होतं. माझा नाश्ता वगैरे झालेला आहे. जरा टी व्ही पाहिल्यानंतर मी आले किचनमध्ये. हे 1 किलो चिकन आहे. कोरोनापासून मी काय करते माहिती आहे का, चिकन आहे ना, ते असं गरम पाण्यातून आधी पीसेस काढून घेते. त्यानंतर हे जे गरम पाणी आहे ते मी फेकून देते. त्यानंतर मग ते बनवण्यासाठी मी चिकन वापरते. तर हे बघा, ते पाणी मी ओतून दिले आणि पुन्हा गॅसवर ठेवले. आता याच्यामध्ये मी घालतली आहे हळद, त्यानंतर मीठ घातलं आहे. आता हे मिक्स करून घेते. तर मिक्स करून घेतलेलं आहे. आता हे जे 2 कांदे आहेत हे बारीक चिरते याच्यामध्ये घालण्यासाठी. 2 कांदे बारीक चिरलेले. हा कांदा याच्यामध्ये घालून मी पुन्हा व्यवस्थितपणे मिक्स करून घेणार आहे. तर कांदा व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे. आता मी गॅस बारीक करून याच्यावरती जरा 5 मिनिट झाकण ठेवते आणि बघणार आहे खाली करपू नये म्हणून, कारण पाणी घातलेलं नाही आहे. तर तिथे चिकन शिजते तोपर्यंत मी एकीकडे भात धुवून घेते. हा बिर्याणी राईस आहे. याला थोडंसं पाहावं लागतं, दोरे वगैरे कचरा वगैरे असतो. ठीक आहे, तांदूळ पाहिलाय मी, स्वच्छ आहे तांदूळ. धुण्यासाठी कढईमध्ये काढून घेते. तर इथे मी तांदूळ धुवून ठेवलाय. चला आता चिकन पाहूयात. तर आपण ह्याला शिजवून देऊयात असंच. ते जे वरती पातेलं आहे ना, त्या पातेल्याच्या आतमध्ये पातेलं आहे जे मला हवं आहे. मी या टेबलवरती चढून ते पातेलं काढते. दालचिनी टाकल्यावरती जिरी टाकल्यानंतर एक फूल टाकलं, काळी विलायची काळी मिरी टाकली, 1-2-3 लवंग टाकल्या, तेजपत्ता, आता हे आपलं चिकन मला जेवढं हवं आहे तेवढं मी शिजवलंय. बाकीचं मी जेव्हा मसाला करेल त्यात शिजवून. इथे भात लावलेला आहे शिजायला. एवढा उभा कांदा चिरून घेते. हा भात घेतला शिजवून, पातेलं ठेवलंय, कांदा फ्राय होतोय, टोमॅटो चिरून ठेवलाय. 3च टोमॅटो होते घरात. आता ही आलं लसूणची पेस्ट आहे, पुदिना, कोथिंबीर, हिरवी मिरची मिक्स करते. हा बिर्याणी मसाला, चिकन मसाला. तो इथे बघा, माझी बिर्याणी मस्त झालेली आहे, एकदम छान झालेली आहे.